आता लॉजिकल फंक्शन मधलं सेकंड फंक्शन आहे ऑर. ऑर फंक्शन मध्ये आपण ज्या काही कंडिशन्स देणार त्यातली एखादी जरी कंडिशन मॅच होत असेल तरी ऑर फंक्शन त्याचा रिझल्ट ट्रू म्हणून रिटर्न करणार. ऑर फंक्शन हे लॉजिकल ऑपरेटरचं फंक्शन आहे, त्यामुळे याचा रिमार्क सुद्धा ट्रू फॉल्स मध्येच येणार. आता इथे आपण ॲक्च्युअल यूज करूया. आपल्याला असं द्यायचं आहे की कॉलम सी आणि डी यातले व्हॅल्यू लेस दॅन 35 आहे का. आपण कंडिशन देऊया इज इक्वल टू ऑर ब्रॅकेटमध्ये C15 या सेलमधली व्हॅल्यू लेस दॅन 35 आहे का, कॉमा D15 या सेलमधली व्हॅल्यू लेस दॅन 35 आहे का, ब्रॅकेट क्लोज, एंटर. इथे आलाय रिमार्क ट्रू. आता C15 मधली व्हॅल्यू लेस दॅन 35 आहे, D15 मधली व्हॅल्यू लेस दॅन 35 नाही आहे. हे दोन कंडिशन दिले आहेत, एक कंडिशन मॅच झाली आहे तर ऑर फंक्शनने त्याचा रिझल्ट ट्रू म्हणून रिटर्न केला आहे. कारण ऑर फंक्शनमध्ये एखादी जरी कंडिशन मॅच होत असेल तरी रिझल्ट ट्रू म्हणून येईल. आता हा फॉर्म्युला कॉपी करू. तर जिथे एक जरी कंडिशन मॅच होते तिथे आपला रिझल्ट ट्रू म्हणून आला आहे आणि जिथे दोन्ही कंडिशन मॅच होणार नाही आहेत तिथे रिझल्ट फॉल्स म्हणून येणार. हे होतं ऑर फंक्शन.